त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये या. सोहम इज द मॅन ऑफ द मॅच. सोहम या लवकर. महत्वपूर्ण बक्षिसं आहेत ही. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 मध्ये सोहम ठरला या मॅचचा हिरो. आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मी आमंत्रण देतोय पुन्हा एकदा जिग्नेश दादा म्हात्रे आणि चेतन पाटील साहेबांना. आपण या ठिकाणी या. सोहम या लवकर. यस टीम झाईचे स्वप्नील आपण देखील जो कॅच आपण टिपला होता त्यासाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. या लगेच आपण देखील सोहम, स्वप्नील आणि राहुल या तिघांचे 500-500 रुपये इथपर्यंत पोहोचलेत. सोहम ठरला या मॅचचा हिरो. या ना लवकर, कारण हीच ती वेळ असते ज्या वेळेमध्ये आम्ही तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा घेऊ शकतो. कॉंग्रॅच्युलेशन सोहम. जिग्नेश दादा म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिले जात आहेत. हे तुम्ही बघू शकता. ही मोमेंटो आहे. सर्वप्रथम आपण ही कॅप चेरीज हॉलिडेज यांच्या माध्यमातून ही कॅप आलं. त्याच्यानंतर ॲडव्हेंचर व्हॉइस रवी वाघमारे, भावेश पुणेकर यांच्याकडून हे जर्सी. त्यानंतर अक्षय सी फूड शशी बोकाळे, अक्षय बोकाळे साहेबांकडून ही जर्सी आलं. त्यानंतर स्वर्गीय मोरेश्वर पडवळे यांच्या स्मरणार्थ आदरणीय भूषण पडवले साहेबांकडून ही मोमेंटो. चेरीज हॉलिडेज यांच्याकडून ही बॅग्स. हे सर्व काही मिळतं मॅन ऑफ द मॅच करता. सोहम एका बाजूला एकामागून एक फलंदाज बाद होतोय. तुमचा रोल महत्वाचा होता. मनामध्ये काय ठरवलं होतं, कशा पद्धतीने पुढे जायचं आहे? मनामध्ये हेच ठरवलं की टार्गेट जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न करायचा होता. पण समोरनं पण विकेट चाललेले, तर अशी इच्छा होती की इनिंग बिल्ड झाली पाहिजे. एका दुसरी पार्टनरशिप झाली असती तर आमचा टार्गेट अजून चांगला झाला असता. पण जो पण होता आम्ही सॅटिस्फाय होतो. कुठेतरी 6 धावांची जी पेनल्टी लागली समोरच्या टीमला, त्याचा सुद्धा फायदा तुमच्या टीमला झालाय? हो हो नक्कीच खूप फायदा झाला आम्हाला. ते 6 धावे आम्हाला गरजेला आले. म्हणजे अमित बाबा ठवा यांच्याबद्दल काय म्हणाल? ते संघ मालक म्हणून इथे चांगला रोल अदा करतायत. खरं तर त्यांच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. कारण की ते आम्हाला सगळ्यांना एकत्र घेऊन असतात आणि सगळ्यांना सारखा पाठिंबा देत असतात. तेच. स्पर्धेबद्दल काय प्रतिक्रिया? स्पर्धा खरंच खूप चांगली आहे. आम्ही गेल्या वेळी डेला इकडे खेळलेलो, आज नाईटला आलो आहे. नाईटला खेळून मला खूप चांगलं वाटतं. तुम्हाला नेक्स्ट मॅच करता शुभेच्छा असतील. हा होता सोहम. तत्पूर्वी मी विनंती करतोय आमच्या पाहुण्या मंडळींना, हेमंत वर्तक साहेबांना विनंती करतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे ते खेळाडूंना द्या. सोहम करता 500 रुपये, राहुल यांच्या करता 500 रुपये आणि स्वप्नील या खेळाडू करता 500 रुपयाचा पारितोषिक आलं. या सोहम. हे तिघांचे पारितोषिक आपण वितरित करणार आहोत. तत्पूर्वी थेट आम्ही वळतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील अक्षय साटम. तत्पूर्वी अतिथी कक्षामधील आपल्या पाहुण्या मंडळींचा सुद्धा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत. सोहम करता 500 रुपये, त्याच्यानंतर राहुल सावंत आणि स्वप्नील. स्वप्नील मला वाटते प्रतिस्पर्धी टीमचा खेळाडू आहे, त्याचा सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक आहे ते आपण वितरित करणार आहोत. व ते आपण आता अतिथी कक्षामध्ये आलेल्या पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. थँक्यू संदीपजी गावड. आम्ही सन्मान करतो मित्रांनो अशा व्यक्तीचा ज्यांना खऱ्या अर्थानं अनेक टेनिस बॉल क्रिकेट पट्टूंना खऱ्या अर्थानं अगदी जगासमोर आणले. आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय अशा व्यक्तीचा जे व्यवस्थापक होते श्रीनगर के वीर. ISPL लीग आपण ही स्पर्धा पाहिली होती. टेनिस क्रिकेटचा सोशल मीडियावर तंतोतंत अपडेट देणारे आदरणीय सन्माननीय अमितजी ठवा, अमित बाबांचा सन्मान या मुख्य मंचावर केला. तो मी मोहनदादा पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते अमित बाबा ठवाळ यांचा आपण शुभ सन्मान करावा. बघा एक आठवण आवर्जून करून देईल की जे आपण पावसाळी दीपक शाह मेमोरियल कप पावसाळी रबर बॉल स्पर्धा आपण जी करतोय आणि या रबर बॉल स्पर्धेचे सर्वा द ग्रेट मराठा परिवार असते. बाईंचं खूप मोठं योगदान असतं आणि ही स्पर्धा भरतजी वाघेला आणि अमित बाबा नेहमीच ऑर्गनाईज करतायत. तर थँक्यू. थोडी चर्चा मॅच देखील सुरू आहे. अमित बाबा तुमच्यासोबत चर्चा नक्कीच करायला आवडेल. अनेक वर्षापासून तुम्ही जुचंद्रा गावामध्ये येत आहेत, अनेक मोठमोठ्या संघांसोबत तुम्ही आले आहेत, मात्र आज जुचंद्रा गावामध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं?
ॲक्च्युली माझं शालेय जीवन जिवंत झालं परत. मी 5वीत असल्यापासून ॲक्च्युली मी 3रीत असल्यापासून टेनिस क्रिकेटमध्ये आहे आणि 5वी 6वीत असल्यापासून जुचंद्रामध्ये कंटिन्यू यायचो. मला आठवतं आहे आमच्या टीमचं नाव इकडे संकेत 11 असायचं. मेहमूद भाई यांच्यासोबत यायचो. आम्ही 1.5 महिन्यामध्ये 9 फायनल इथे जिंकलो होतो. मला अजून पण आठवतं त्या ओनर्सने आम्हाला 9 जोडी कपडे दिले होते 9 टुर्नामेंटला वेगवेगळे. आणि जुचंद्र म्हटले तर ॲक्च्युली रजनी क्रिकेटचं माहेरघर म्हटलं जातं. ॲक्च्युली नाईट क्रिकेट खूप कमी ठिकाणी चालतं आणि मोहनभाईंची टुर्नामेंट बोललं तर शब्द कमी पडतील. मॅच पण चालू आहे आणि भाईंची टुर्नामेंट म्हणजे शिस्तबद्ध कोणताही क्रिकेट खेळ खेळायचा आहे तुम्हाला तर शिस्त खूप महत्त्वाची आहे. इथे त्या शिस्तीचं पालन केलं जातं आणि मेन म्हणजे आम्हाला ही टुर्नामेंट खेळायचीच होती आणि मेन हे तर की स्पॉन्सर कोण असणार. तर आम्हाला ही टुर्नामेंट खेळायची होती. मुलं देखील माझ्या मागे लागली आणि मुलं देखील म्हणायची दादा तू काहीतरी करू शकतोस आपण किंवा कॉन्ट्रीब्युशन काढून आपण ही टुर्नामेंट खेळू. पण जे ताई पॅकरचे सर्व आहेत अमरदादा परुळेकर त्यांचा मी आभार मानेन. त्यांना मी ह्या एंट्रीसाठी थोडा रिक्वेस्ट केली. त्यांनी एकच बोललं अहो सर तुम्हाला कधी नाही बोललो आहे का. त्याच्यातून आमची पोरं खेळली आणि मेन म्हणजे शेवटच्या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत हार मानू नका. क्रिकेटचं गणतंत्र आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमची मॅच असेल. आमच्या पोरांनी नवीन आहेत म्हणून आम्ही लास्ट टाईम इथे गोरसाईसमोर थोडे कमी पडलो पण शेवटपर्यंत हार नाही मानली तर कोणत्या प्रकारे रिझल्ट भेटतो हे ह्यांना माहिती पडलं खेळाडूंना पण. आणि मोहनदादांना 3 वार सलाम आहे. आम्ही प्रत्येक वर्षी आमची देखील स्पर्धा करतो. आम्ही राहायला बोरिवलीला स्पर्धा बोरिवलीला ज्याच्या नावाने होते तो खेळाडू पण बोरिवलीचा पण मोहनदादांचं प्रेम मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. हेड्स ऑफ आहे आणि आयोजन कमिटीला लाख मोलाचा सलाम माझ्यातर्फे. थँक्यू धन्यवाद अमित बाबा. हारे के बाद ही जीते है. नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. मॅच ऑन आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे दिग्गज समालोचक अक्षयजी साटम आणि संदीपजी गावड. थँक्यू. जाऊया मॅचच्या दिशेने. ज्या मॅचचा आपण वाट पाहत होतो कधी येणार एकदा रिधित 11 गोरसाई बी तर तो मॅच आपण पाहतोय. सूरज केणे आणि संदेश केणे मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल 5 धावा. गोरसाई बीचे भरपूर सारे फॅन्स आहे परंतु यजमान संघ द ग्रेट मराठा संघ याही संघाने चांगली मात दिली होती खार्डीच्या मैदानावरती. त्यातले काही खेळाडू या संघामध्ये होते आणि बॉलिंग मार्कवरती मितेशचा अंतिम बॉल. आडव्या बॅटचा वापर केलाय. संदेश केणेच्या बॅट मधून संदेश देणारा येतोय श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक सिक्सर. की बिग बॅटल. कारण संघ कुठलाही असू द्या संघ कितीही मोठा असू द्या कागदोपत्री संघ स्ट्रॉंग आहे मात्र खऱ्या अर्थानं क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय. आणि कधी कधी असं देखील पाहिलं आपण मोठमोठ्या स्पर्धा संघांना देखील ग्रामीण संघांना देखील पराभूत केले. हा देखील क्रिकेटचा खेळ आपण पाहिलाय. एक खूप मोठं चॅलेंज आहे द ग्रेट मराठा या टीम समोर. प्रायोजक आहेत या स्पर्धेचे आणि त्याच्यासमोर गोरसाई बी ज्या संघाचा टेनिस बॉल क्रिकेटच्या त्या पटलावर बोलबाला आहे. हा मोठा संघ आहे आणि नक्कीच नो डाऊट ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला एक चांगला बॅटल. कारण आता फक्त आपण नाण्याची एक बाजू बघतोय नाण्याची दुसरी बाजू अजूनही आपल्याला पाहिजे आहे. त्याच्यामुळे इथून दावा किती देतील आणि त्या दावांना प्रत्युत्तर द ग्रेट मराठा संघ कसं देईल हे पाहायला आवडेल. त्याकरता हा बॅटल आहे. सूरज केणे सन ऑफ गोरसाई म्हणून ज्याची उल्लेख ज्याची ओळख आणि तो स्ट्राईक एंडला जेव्हा जेव्हा भावेश पवार पवन केणे चालत नाही ना तेव्हा तेव्हा सूरज केणेने गोरसाई टीमला मॅच जिंकवल्यात. या मैदानावरती मागील वर्षी देखील द ग्रेट मराठा ट्रॉफी मध्ये त्याचाही मोठा खेळ पाहिला होता. सूरज केणे स्वीचिटचा किंग म्हणून ओळखला जाणारा
हा खेळाडू आणि त्याच्या बॅट मधून आलाय स्वीट हिट सिक्सर. अटॅक कोणावरती केलाय तर चंद्रपाडा एक्सप्रेस चेतन मात्रे गोरसाईच्या अगेन 2-3 सामने खेळलाय आणि जेव्हा जेव्हा खेळलाय तेव्हा तेव्हा अप्रतिम प्रदर्शन दिले. विकेट काढलेत आणि एक विकेट टेकर गोलंदाज आहे, भरवशाचा गोलंदाज. समोर कोणता बॅटर आहे मला ठाऊक नाही. विकेट घेणं, चांगली लेंथ लाईन टाकणं याच विचाराने गोलंदाजी करायची आहे. द ग्रेट मराठा संघ देखील इकडचा फेवरेट संघ आहे आणि तेवढाच फेवरेट गोरसाई बी रिदित 11 या नावाने उतरलाय आणि या संघाला इन्व्हाइट केलंय. चेतन केदारनाथ पाटील यांचा संघ पाहतोय तर समोर आहे मोहनदादा पाटील यांचा संघ. 21 धावा 2 बॉल. सूरज केने 6 मध्ये 14 या धावसंख्येवरती खेळतोय. चेतन वरती अटॅक आक्रमण केलंय. पॉवर प्ले नंबर 2. 3 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. पुढचा बॉल चेतन कमबॅक करेल का हा प्रश्नचिन्ह. ड्राईव्ह केलंय पहा. या बॉलला लॉंग लेगच्या दिशेने खेळलंय. गॅप मधून फटका जातोय. मिसफील्ड होते स्वप्नील मुकादम कडून आणि पाहता पाहता मिसफील्डचा नशिबाचा इंटू द गॅप मधून जाणारा चौकार. चौकर आणि षटकरांचीच परिभाषा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल. बघा ही संधी आहे, तुम्हाला हिरो बनण्याची संधी आहे. एक मोठा संघ तुमच्या अगेन्स्ट आहे, मोठमोठे नामांकित खेळाडू तुमच्या अगेन्स्ट खेळत आहेत आणि इथून जर तुम्हाला स्टार व्हायचं असेल ना तर इथून तुम्हाला चमकावं लागेल. यावेळेस फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. ओ फिल्डर भरपूर लांब होता, भरपूर लांब फिल्डर होता. या कारणाचा सिंगल या ठिकाणी इझिली कंप्लीट केला जाईल. सिंगलनं संघ पुढे सरकतोय. धावत संख्या फळकावर लागली तर ते 26 धावा. चॅलेंज आहे ज्याप्रमाणे आपण अक्षय जे उल्लेख केला की सध्याच्या घडीला हे सीझन जर आपण पाहिलं तर जवळपास समाप्तीच्या पटलावर आले. मात्र या सीझन मध्ये खूप चांगली कामगिरी द ग्रेट मराठा टीमने केली आणि चॅम्पियन पदक त्या टीमने उचलले. तर इथे देखील तुम्हाला चॅम्पियन म्हणायचंय. म्हणूनच नुकताच पांजूच्या मैदानावर जी पांजू स्पोर्टची स्पर्धा झाली होती ना, हनुमान जन्मोत्सवची शक्ती ते 101 धावा केल्या होत्या द ग्रेट मराठा संघाने. म्हणून ते विसरता कामा नये आणि आज ती साईड देखील आहे. गोरसाईला टप द्यायचे आहे तर इथे चांगली गोलंदाजी चांगली फिल्डिंग करावी लागेल आणि बॅटर संदेश केने त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. स्ट्राईकला तो पाहतोय. चेंडू क्रमांक 5 चेतन मात्रेचा. बॉलला लिव्ह केलं. थोडासाच बॅटर शफल झाला आणि शफल वाईड हे नियम आहेत त्या कारणास्तव हा वाईड आला नाही. डॉट बॉल आलाय. ऑफ स्टंप वरती थोडा शफल झाला. बॅटरला ओळखलं गेलं आणि ऍक्शन रिप्ले मध्ये हा चेंडू पाहतोय आपण टीसीपी लाईव्ह वरती. हा पहा बॉल. बॅटर शफल झाला आणि त्यानंतर बरोबर बॉक्स मध्ये 2 जे वाईड लाईन आहे ना, शफल वाईडचा नियम इथे लागू झाला. तो यावेळेस पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे आला आणि इथून मात्र चेंडूला सरळ उचलल्या गेलाय. चेंडूला सरळ फेकून दिले गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय खणखणीत षटकार.
एका ओव्हरमध्ये चौकार षटकार हे आतापर्यंत कुठले गेलेत, म्हणजेच मी म्हणेल अगदी माइंड सेट करून आलेत की आपल्याला किती धावत संख्या या ठिकाणी उभं राहायची आहे आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी ती बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस देखील चांगला स्टोक खेळला गेला, ऑफटेट खेळला गेला, वाईडिश लॉंग ऑन डीपला चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न, मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू फ्रीज झालाय. एक धाव, एका धावेनं धावत संख्या झाली ती 39 धावा. मितेश शिंगोडे विकेट टेकर गोलंदाज म्हणून एक ओळख आहे, खास करून मितेश शिंगोडे यांची, आणि सध्याच्या घडीला विकेट हवी आहे. द ग्रेट मराठा या टीमला प्रतीक्षा या ठिकाणी केली जाते. ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहत असतो तशा प्रकारे या ठिकाणी विकेटची प्रतीक्षा केली जाते. म्हणूनच चर्चा आपण करतोय गोरसाई बी संघाची 2024 13वा पर्व 14 ते 18 फेब्रुवारी बाईंच्या वाढदिवसानिमित्त जी स्पर्धा होती डे फॉर्मॅट मध्ये, तिथे हा संघ देवांश दिग्वी या नावाने उतरला होता आणि प्रथम पारितोषिक पटकावलं होतं. अनेक वेळा स्ट्रगल गोरसाई बी संघाचं पाहिलं होतं आपण या मैदानावरती, परंतु त्यानंतर ती पहिली ट्रॉफी या जुचंद्र गावामध्ये उचलली आणि मागे वळून पाहिलं नाही या संघाने. स्विचिटचा फटका खेळायचा होता आणि इथे सध्या डॉट बॉल येतोय. पवन केने या खेळाडूला आपण पाहिलं होतं, तो उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता आणि नुकताच आपण उल्लेख केला सूरज केने सन ऑफ गोरसाई, मॅन ऑफ द सिरीज, बायकर मॅन, बाईक त्याच्या नावावर होती. अनेकांनी टीका केली होती की गोरसाई बी जुचंद्र गावामध्ये अजिंक्य मैदानावर जिंकलेला नाहीये, तिथून त्यांनी कमबॅक केला आणि तिथून ट्रॉफी आल्या. मागील लोकनेते चषक देखील याच संघाने गाजवलं. फुलटॉस बॉल, खराब बॉल, भीमर बॉल आहे आणि इथे पंचांकडून इशारा आलाय की नो बॉल. विकेट मिळाला होता, परंतु भाग्य आहे ना ते सध्या गोरसाई बीच्या बाजूने. नो +1, टोटल 2. सिग्नल आलाय, जागते रहोचा सिग्नल आलाय, म्हणजे आता पुढचा चेंडू असेल फ्री हिट. चुका होत आहेत, फक्त एकदा माणूस करतो की चूक आणि वारंवार केल्या जातात त्या चुका, आणि इथे इतकंच म्हणू शकतो की या चुका होत आहेत. तर या चुका सुधारणं गरजेचे आहेत. नियंत्रण तुम्हाला ठेवावं लागेल. ज्याप्रमाणे खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फुल टॉस, आणखी एक चुकी, खराब लाईन या ठिकाणी हाताळली गेली आहे. जसा चेंडू बॅटवर आला तसा चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकला गेलाय. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 मधील हा येतोय खणखणी षटकार 6. हा पोवाडा ऐकल्यानंतर अंगावरती शहारे येतात, परंतु सध्या या मॅचच्या दिशेने आपण बोलतोय. 3 ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या आहे टोटल 47. मला वाटते या तिसऱ्या रजनीमध्ये, तिसऱ्या नाईटचा सर्वाधिक हायेस्ट स्कोर आहे ॲज पॉवर प्ले नंतर 3 ओव्हर, आणि तिथे विकेट गेलेला नाहीये. 47 धावा. टाइम इज अ मनी, आणि हे सांगायला नको ग्रेट मराठा टीमला, कारण की तुम्ही आयोजक आहात, तुम्हाला माहिती आहे की टाइम मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर रवी वाघमारे कॅप्टन याची दखल आपण घ्या आणि त्वरित आपली फील्ड लगेच सेट करा. नुकताच आपण चर्चा करतोय, जी माहिती आली आहे आमच्यापर्यंत, अंतिम विजेता ठरला होता गोरसाई बी, जिथे पारितोषिक 1,10,10 असं पारितोषिक आपण पाहिलं होतं. अजिंक्यच्या मैदानावरती 14 ते 18 फेब्रुवारीला डे मध्ये ती स्पर्धा झाली होती. त्यानंतर जर पाहिलं ना तर त्या स्पर्धेमध्ये अनेक रेकॉर्ड आहेत. तुमच्यापर्यंत आम्ही थोड्याच वेळात ते रेकॉर्ड्स पोहोचवणार आहोत. प्रथम पारितोषिक देवान दिग्वी 11 गोरसाई बी, द्वितीय पारितोषिक साई केवळ सत्यनारायण कोपरीने, तृतीय पारितोषिक जस 11 जितू पॅकर नवघर, आणि चतुर्थ पारितोषिक श्री गणेश विरार या संघाच्या नावावर होतं. म्हणून सातत्याने तोच उल्लेख आम्ही केलाय. टाइमर ऑन आहे, जास्त टाइमपास होईल तर पेनल्टी आहे. बॉलिंग मार्क वरती तो आलाय दुधनाथ. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय, खऱ्या अर्थाने भावेश पवारचा मोठा फॅन आहे आणि म्हणूनच बॉलिंग मार्क वरती तो आलाय. बघूया तो कशी गोलंदाजी करेल. अमित वन ऑफ द ग्रेट बॉलर्स, आणि अनेक असे खेळाडू आहेत जे सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट पटलावरील जे नामवंत खेळाडू आहेत त्यांना आपला आयडॉल मानतायत. नो डाऊट भावेशला फॉलो करतोय
ही चुकीची गोष्ट नाहीये, कारण भावेशचा खेळ त्याला आवडत असेल. भावेशचे जे स्ट्रोक नक्कीच त्यानं स्वतः त्या ठिकाणी त्या स्ट्रोकचा कदाचित त्या ठिकाणी प्रयत्न करेल गुरसाई बीच्या अगेन्स्ट, यात देखील काही वाद नाहीये. आता सध्याच्या घडीला एका गोष्टीकडे फोकस करणं गरजेचं आहे, तो म्हणजे धावफलक. धावफलक ज्या वेगाने सुरू आहे त्या धावफलकाला कशा प्रकारे या ठिकाणी मंदावता करता येईल या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. प्रत्येक गोलंदाजाच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळले गेले आहेत. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू यावेळेस स्क्वेअरचा फटका इनटू द गॅप. चेंडू अगदी वेगाने निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार. फटका खेळला, स्क्वेअर कटचा फटका. आणि इथे गोरसाई बी टीमच्या धावसंख्या जर पाहिल्यानं तर 50 क्रॉस होत आहे. 50 धाव्यांची पार्टनरशिप, 52 धावा केल्यात 20 बॉल मध्ये. हाई रेकॉर्ड ब्रेक या स्पर्धेचा आपण पाहतोय. सर्वात फास्ट 50 आपण पाहिली ओपनिंग बॅटर कडून आणि 53 धावा 21 बॉल मध्ये. म्हणजे गोरसाई टीम म्हटलं तर रेकॉर्ड ब्रेक करणारा संघ आहे, परंतु द ग्रेट मराठा संघाला या मैदानाच्या खाणाखुणा माहिती आहेत. समोर गोरसाई असला ना तरी आम्ही देखील ताकदवर आहोत आणि या जिद्दीने खेळावं लागेल. विकेट डॉट बॉलचा विचार करावा लागेल तरच मॅच बनेल. मॅच बनवावी लागेल, कारण अग्रेसिव्ह क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सूरज केणे आणि संदेश केणे यावेळेस बॉडीला पूर्ण स्विंग करून क्रॉस बॅट स्ट्रोक खेळला गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं गेलं. सिंगल मिळणार. 1 धाव. एका धावेनं संघ पोहोचतोय तो 54 या धावसंख्येवर. आतापर्यंत एकही विकेट गेली नाहीये आणि ही एक कुठेतरी जमेची बाजू आहे अक्षय. याच प्रकारे जर बॅटिंग राहिली ना तर प्रोजेक्टेड स्कोर 89चा दाखवतोय आणि त्याहून अधिक धावा आल्या तर 100चा आकडा देखील दिसून आलाय टीसीपी लाईव्ह वरती. म्हणूनच हाही रेकॉर्ड ब्रेक करतील का हा प्रश्नचिन्ह. पुढचा बॉल आलटा पुलटा खेळायचा होता, त्यानंतर मात्र गोलंदाजचा माइंड कुठेतरी क्वेश्चन मार्क मध्ये आलं आणि इथे सूरज केणेच्या बॅट मधून येतोय. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव सिक्सर. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली ती तब्बल 60 धावा. आता मात्र प्रश्नचिन्ह माझ्या मनामध्ये आहे. यावेळेस आणखी एक फटका, बॅकफूट पंच आणि इथे देखील हा चौकार. 4. काय बॅटिंग होते इथे. मी मुलीने खिलवाड झालाय गोलंदाजाचा. इनफिल्डला खेळलं जात आहे. अगोदर देखील असा शपल क्रॉस झाला, माइंडचा वापर केला, गोलंदाजाने समोर बॉल टाकला, तिथे षटकार आला. पुन्हा एकदा शपल क्रॉस झाला, आता ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकला, त्या बॉलला स्लॅश केलंय. स्क्वेअर कटचा फटका. लास्ट 15 बॉल पाहिलं ना टाइम लाईन तर तिथे 1.6.241.1 NB 61411 हे लास्ट 15 बॉलची टाइम लाईन आपण टीसीपी वरती पाहतोय. 17 बॉल 47. सूरज केणे वैयक्तिक पारी केलतोय आणि संदेश केणे 8 मध्ये 16. 64 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. म्हणजेच जयदेव या बॅटरची आठवण झाली ज्याने पहिली हाफ सेंचुरी कालच्या रात्रीमध्ये ठोकले होते. राधाकृष्ण मोरवा या संघामधून खेळत असताना काय बॅटिंग केली होती. ती मॅच विनिंग पारी होती, परंतु संघ तिथे पराभव झाला. आणि पाहिलं होतं 70 धावा हायेस्ट स्कोर होता, तो देखील चेस होताना पाहिलाय कालच्या रात्री म्हणजे इथे कोणतीही धावसंख्या सेफ नाही आहे. आणि सध्या संदेश केने स्ट्राईक एंडला. बंदे में हे दम नाम आहे स्वप्नील मुकादम बॉलिंग मार्क वरती आलाय. आता फिरकीचा जादूगर बॉलिंग मार्क वरती आणलंय. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, परंतु तो अनुभव कितपत योग्य राहील हा देखील प्रश्नचिन्ह. नक्कीच इथे मी इतकंच म्हणू शकतो की बघा सूर्य तर नाहीये, सूर्यास्त झालाय, मात्र अक्षरशः हा सूरज केणी
हा सूरज मात्र आग ओकतोय मैदानाच्या आतमध्ये, इतकंच म्हणू शकतोय. आणखीन एक चांगला फटका आहे. हा देखील चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे जाणार. हा देखील खणखणीत चौकार. जेवढे गोरसाई बी वाले खुश आहेत ना, तेवढे ग्रेट मराठी वाले नाराज आहेत. ज्या पद्धतीने बॅटिंग होते, अफलातून बॅटिंग. संदेश किने पुन्हा एकदा उलटा फुलटा उलट दिशेने अजून काय दाखवू, हा देखील प्रश्नचिन्ह. जिथे पाहावं तिथे सध्या या दोन बॅटरचं राज्य. येतोय चौकार. चौकार षटकार फक्त इतकेच पाडे मैदानाच्या आतमध्ये वाचायला सुरू केलेत. संघ पोहोचल्या 72 या आकड्यावर. मी म्हटलंय ना की सूर्यास्त झालाय, मात्र हा सूरज मैदानाच्या आतमध्ये आग ओकतोय. तर दुसऱ्या बाजूला संदेश केणी संदेश घेऊन आलाय की आम्हाला 100च्या पलीकडे जायचं आहे. 100च्या पलीकडे आम्ही जाणार. हा संदेश केणीचा आहे. ओ यावेळेस अपील केली गेली या मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला चेंडू यावेळेस पाहायला मिळाला होता. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. बऱ्याच वेळानंतर एक चांगला चेंडू हाताळला गेलाय. तर अक्षरशः चौकार षटकार आज काय मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. सिंगल धावसंख्या झाली ती म्हणजे 73 धावा. 73 विदाउट लॉस. आता नजर एकीकडे आहे सन ऑफ गोरसाई सूरज केनेकडे. 17 बॉल 47 वरती खेळतोय. आजच्या रजनीमधलं आजच्या नाईटची पहिली हाफ सेंचुरी होईल का त्याच्या नावावर, आणि या स्पर्धेची दुसरी. पाहूया. 17 बॉल 47 वरती खेळतोय. का बॅटिंग केलंय सूरज केने, सन ऑफ गोरसाई, मॅन इन फॉर्म. मागील वर्षी स्पर्धा गाजवले. हो, यावेळी वेट करावा लागेल. पाहिलं तर स्वप्नीलने इथे माइंडचा वापर केला. जिथे बॅटर सफल झाला ना, तिथेचा बॉल डॉट येतोय. कमबॅक करणारा स्वप्नील मुकादमचा हा बॉल. खूप चांगला उल्लेख तू स्वप्नील मुकादमच्या विषयी केला होता. बंदे में है दम वही है स्वप्नील मुकादम. त्यांनी दाखवून दिलंय बघा. खूप चांगला चेंडू हाताळला गेला ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर, आणि चेंडू पडल्याने थोडासा कट झाला, बाहेर वळतोय. अशाच प्रकारे गोलंदाजी करणं गरजेचं आहे. तर एका बाजूला अर्धशतकाच्या उंबरठ्यावर ओ यावेळेस क्लासिकल स्ट्रोक म्हणायचं गेलं तर फॉलिंग स्वीप देखील म्हणू शकतोय. या षटकानं मात्र आपलं अर्धशतक या तिसऱ्या रजनीमधील पूर्ण करतोय मिस्टर सूरज केनी. सन ऑफ गोरसाई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सूरज केने करता. आजच्या रात्रीतली हाफ सेंचुरी, या स्पर्धेची दुसरी, आणि 50 धावा करणारा खेळाडू. लगेच जर पाहिलं तर 79 धावा या धावफलकावरती लगावल्यात. पारितोषिक येत आहेत. चेतन केदारनाथ पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. सन ऑफ गोरसाई सूरज केने करता. काय बॅटिंग केलंय अफलातून. आणखीन एक सो एलिगेंट, पाहतच राहावा इतका देखणा, इतका दैदिप्यमान, इतका सुंदर शब्द नाही. अनबिलिव्हेबल सिक्सर.
मॅच, बिग बॅटल, बिग फाईट, तोही मॅच हाय व्होल्टेज. कॅप्टन टॉसबॉक्सच्या दिशेने येतील. एका इनिंग नंतर टॉस होईल. 86 धावा. प्रश्न पडलाय 100 क्रॉस होतील का? द ग्रेट मराठा संघाने 101 केल्या होत्या डे फॉर्मॅट मध्ये पांजूच्या ग्राउंड वरती, परंतु अजिंक्य मैदानावर 100 धावा करणं खाऊ गोष्ट नाही आहे. आणि ते देखील नाईटला. काय बॅटिंग करतोय. बॅकफूट पंच, हाताला गुदगुली करत, हाताला स्पर्श करत येतोय चौकार. मला तर वाटतं ही हायएस्ट पार्टनरशिप असेल, यात काय वाद नाहीये. रेकॉर्ड नक्कीच आमच्याकडे पोहोचलं जाईल, यात काही शंका नाहीये. 90 धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत विदाउट लॉस. यावेळेस अराउंड द कार्पेट चेंडू मिड विकेट डीपला खेळला गेलाय. मिसमिस झाल्या त्या ठिकाणी, फंबल झाल्या. दुसऱ्या टीममध्ये चेंडू उचलेपर्यंत पुन्हा एकदा या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. धावा थांबण्याचं नाव घेत नाहीये. प्रत्येक चेंडू अगदी बॅटला मिडल केला जातोय. प्रत्येक चेंडूवर धावा आल्यात. या 2 धाव्याने संघ पोहोचतोय 92 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. गोरसाई बी संघ सातत्याने क्रिकेट खेळणारा संघ. प्रॅक्टिसला टाइम नाही. मैदानामध्ये जी काय आहे ना, मॅच मध्ये त्यांची प्रॅक्टिस असते आणि त्या प्रकारची बॅटिंग. या बॉलला ऑन दी अप, काय फटका खेळलाय. बघता काय रागाने षटकार मारलाय वाघाने. सिक्सर. तिचे 98 झालेत. मात्र अक्षयने एक चांगला मेसेज देखील दिलाय की पाणवूच्या मैदानावर 100 पूर्ण केली होती. 101 धावा द ग्रेट मराठा टीमने कुठले आहेत असं नाही. द ग्रेट मराठा टीमने 100 धावा क्रॉस केल्या अशातला खेळ नाही. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा आकडा 100 धावांचा आकडा द ग्रेट मराठा टीमने देखील पूर्ण केलाय. त्याच्यामुळे मॅच बनेल. आपण नाण्याची एक बाजू बघतो, नाण्याची दुसरी बाजू अजून आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार. हो, यावेळेस महेंद्र सिंग धोनी स्टाईल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता. बॉलर बॅक ड्राईव्ह खेळला गेलाय. दुसऱ्याचा प्रयत्न स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा उचला गेलाय. 2 धावे ते मिळतील आणि या 2 धावेनं 100 धावा फलकावर. 100 धावांची पार्टनरशिप. एकदा जोरदार टाळ्या वाजायला हव्या या जोडीसाठी. सूरज केणे आणि संदेश केणे. काय पार्टनरशिप आहे पहा ऑन स्क्रीन. 12 मध्ये 25 संदेश केणे आणि सूरज केणे. 24 बॉल 73. 36 बॉल मध्ये 100 धावा. हा रेकॉर्ड एक मात्र संघ ज्याने 100 धावांची पार्टनरशिप जुचंद्रच्या मैदानावरती केल्यात. आणि ते देखील जर पाहिलं ना तर फर्स्ट इनिंग मध्ये 1 बॉल शिल्लक आहे. 36 बॉल 100 धावा नाईटच्या स्पर्धेमध्ये. म्हणून टाळ्या झाल्या पाहिजे टीम गोरसाई याने 2 खेळाडूंकरता. काय बॅटिंग केलंय. हाई बॉल पाहिला तर बॅकफूट पंच. जाता जाता मला वाटते विकेट देऊन जाईल. म्हणजे 100 केल्यात आणि 101 च जे आपण अनेक वेळा म्हणतो ना, आहेर असतो, पॉझिटिव्ह आकडा असतो, तो आकडा सामोरं ठेवलंय. 101 1 विकेट 101 चा आव्हान सामोरं ठेवलंय. रॉयल स्टनर मीरा रोड आणि त्यांच्या अपोजिट टीम बंदर पाखाडी रुन्स 11 जिग्नेश दादा मात्रे यांचा संघ इन ऍक्शन मध्ये दिसेल. टॉस करण्याकरता बाळासाहेबांना समर्पित केलेली स्पर्धा आहे आणि जो वेळ आहे थोडासा वेळ आपण देऊया आमच्या डीजेला. कारण या ऐकूया आपण बाळासाहेबांची एक सुंदर अशी पिच. एकच तुम्हाला विचारायचं आहे, बाळासाहेबांना दिलाय. वयाने कितीही म्हातारे झाले ना तरी मात्र विचाराने म्हातारे कधी होऊ नका. आणि खऱ्या अर्थाने हा संदेश मी तर म्हणेल की द ग्रेट मराठा टीमला देखील असेल. कारण इथे बघा, जरी 100 धावा फलकावर आल्या आहेत तरी मात्र असा विचार तुम्ही पॉझिटिव्ह करा की या 100 धावा मी बनवू शकतोय.
या 100 धावा आम्ही बनवू शकतोय हा पॉझिटिव्ह विचार करून जर द ग्रेट मराठा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळला ना तर 101% या 100 धावा हा संघ करू शकतोय. चला आपण टॉस करूया. इस्माइलजी शेख साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. टीम रुन्स 11 बंदर पाखाडे आणि त्यांच्या अपोजिट आहे रॉयल स्टनर मीरा रोड. तिथे आमचे प्रतिनिधी जॉईंट आहेत संदीपजी गावड सर. थँक्यू सो मच. इस्माइलजी शेख साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. टॉस करण्याकरता आमचे प्रमुख अतिथी या ठिकाणी आलेले आहेत. रुन्स 11 बंदर पाखाडी वर्सेस रॉयल स्टनर मीरा रोड या दोघांमध्ये ही लढत असेल. रॉयल स्टनर मीरा रोड टीमचे कॅप्टन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. रुन्स 11 बंदर पाखाडी टीमचे कॅप्टन सुद्धा इथे आलेले आहेत. आणि या जुचंद्र नगरीमधील एक प्रतिष्ठित नागरिक उद्योजक आदरणीय इस्माइलजी शेख साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. एका बाजूला द ग्रेट मराठा आणि दुसऱ्या बाजूला आगरी सेना हे टॉस मध्ये आपल्याला दिसून येईल. कॉलिंग कोणाचं असेल? बंदर पाखाडी टीमने कॉलिंग केलं. आगरी सेना असा आवाज होता. इथे या टॉस मध्ये आले द ग्रेट मराठा. म्हणजेच आता दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा दिल्या जात आहेत. फ्रूट बकेट सुद्धा दिलं जाईल. फ्रूट बकेट देण्याआधी आपण एक लगेचच कॅप्टन पर्यंत पोहोचूया. उबेद, टॉस आपने जीता है, डिसीजन क्या रहेगा? बॉलिंग करेंगे. कितने रनों तक रोकना चाहोगे और उसके लिए क्या रणनीति रहेगी? 6 ओवर का मैच है, सामने अच्छा टीम है, कम से कम खोलने की कोशिश करेंगे. इस टूर्नामेंट के बारे में क्या कुछ कहना चाहोगे? ग्रेट मराठा हमेशा अच्छा ही रहा है और ये साल तो बहुत ज़्यादा ही अच्छा लग रहा है. अच्छा डेकोरेट किया है. ये साल पूरा कोशिश करेंगे कि फाइनल मारे. इस नाइट मैच में आपकी टीम को फायदा यहाँ पे हो सकता है? हाँ ज़रूर हो सकता है. आज प्रॉपर सब बॉलर है और बैट्समैन भी सब आए हैं. तुमच्या टीमला शुभेच्छा असेल उभेत. दुसऱ्या बाजूला आता कॅप्टन आहेत रुन्स 11 बंदर पाखाडी टीमचे. कॅप्टन, टॉस पर महत्वाचा होता. तुम्ही जर टॉस जिंकला असेल तर तुमचं डिसिजन काय असतं? आम्ही पण बॅटिंगच करणार होतो. मनाप्रमाणे चालू आहे, बॅटिंग करायचं आहे. 6 षटकांमध्ये किती धावा बनवायला आणि त्याकरता काय रणनीती या स्पर्धेमध्ये आखली? रणनीती अशी काही नाही, जास्तीत जास्त स्कोर करायचा प्रयत्न करू. तुमचे प्लेइंग 11 कळू शकेल कोणते चांगले बॅटर तुमच्या टीम मध्ये आहेत जे सध्या फॉर्म मध्ये आहेत, चांगले बॅटिंग करतील? सगळेच प्लेअर चांगले आहेत. आता जशी मॅच असेल तशी प्लेअर लोकांना सिच्युएशन ॲडजस्ट करून खेळावं लागेल. समोरच्या टीम विरुद्ध काही रणनीती आखली गेले? नाही, आम्ही कंटिन्यू एकत्र खेळत असतो, त्याच्यामुळे आम्हाला पण माहिती आहे त्यांचे धागेदोरे आणि खूप चांगली टीम आहे. प्रयत्न करू जिंकायचा. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026चा रणसंग्राम आणि या स्पर्धेबद्दल आपण काय म्हणाल? नक्कीच ग्रेट मराठा नेहमीच चांगलं ऑर्गनायझेशन करत राहिले आणि ग्राउंडवर आल्यावर खूप चांगलं वाटलं. हा प्रेक्षकांकरता एक चांगला मॅच आम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच प्रयत्न करू. उबेद, आपकी ओर से ज़रूर ज़रूर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण शुभेच्छा देऊया. फ्रूट बकेट सुद्धा दिलं जातोय इस्माईल शेख साहेबांच्या शुभ हस्ते. दोन्ही टीमच्या कॅप्टनला तुम्ही बघू शकताय ते सर्व दृश्य TCP लाईव्ह या युट्यूब वाहिनीद्वारे कॅमेऱ्यामध्ये कैद केले जात आहेत. टॉस झालेला आहे आणि या टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे, रॉयल स्टनर मीरा रोड टीमचे कॅप्टन उबेद खान यांनी टॉस जिंकलाय. निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातंय रुन्स 11 बंदर पाखाडी या टीमला. होणारा मॅच आपण काही वेळातच बघणार आहोत. थेट तुम्हाला मी घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज होत आहेत आमचे 2 दिग्गज समालोचक. स्टील स्टे ट्यून ऑन TCP लाईव्ह. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. थँक्यू. प्रेक्षकांच्या माहिती करता द बॉम्बे शोरमा पॉइंट देखील आहे, तर तिथे जाऊन आपण स्वखर्चाने त्याचा देखील आस्वाद घेऊ शकता. बॉम्बे शोरमाचा आस्वाद तुम्ही रात्री घेऊ शकता. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला बॉल, पहिला वार, पहिला धुमधडाका, पहिली आतिषबाजी, पहिला चौकार. आमचे प्रोप्रायटर शुभमजी म्हात्रे साहेबांना आपण पाहतोय आमच्या मुख्य मंचावरती. युवासेना अधिकारी, त्यांचं करूया हार्दिक स्वागत. सुरुवात केलंय रवी वाघमारेनं सुरुवात केले. आज मारायचे आहेत, आज ठोकायचे आहेत, आज थांबायचं नाहीये.
बघा कसे खेळा, उलटे पुलटे खेळा, कसे खेळा, चौकार षटकार ठोका आणि रवी वाघमारे ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला गोरसाई बीच्या सूरज केणीच्या विषयी उल्लेख केला, त्यानंतर म्हणायचं गेलं तर संदेश केणीच्या विषयी जो उल्लेख केला, तर त्याचप्रमाणे रवी वाघमारे अर्धशतक या खेळाडूच्या नावावर देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आहेत. आणि तो किस्सा आपण पाहिलाय. 3 लगातार षटकार मारले ना तर मोहनदादा पाटील आणि भावेशजी पुणेकर यांच्याकडून 2000 लगेच कॅश प्राइज लावल्याप्रमाणे रवीच्या बॅट मधून येतोय धुमधडाका षटकार. अगदी मी म्हणेल दणक्याच झाले आणि ही सुरुवात थांबवायची नाहीये, ही सुरुवात थांबवायची नाही. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, पॉवर दाखवायला सुरू केलं रवी वाघमारेनं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस डाऊन द विकेट खेळायचं होतं, क्रॉस बॉडी स्ट्रोक खेळला गेलाय, चेंडू डीपला निघून होतो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. सिंगल फक्त या ठिकाणी मिळणार, चांगला थ्रो केला गेलाय. एका धावेने संघ पुढे सरकतोय. धावसंख्या फळकावर द ग्रेट मदर टीमची 11 लागली आहे. वेलकम तुषार सोनावणे आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. थँक्यू. 101 धावेंचा पाठलाग आहे. एक सर ग्रामस्थ या ठिकाणी सुरू पाहायला मिळत आहेत. एक सर टीमचे कॅप्टन देखील आहेत आणि आमचा जो VIP डायल्स आहे त्यावरती अगदी ते देखील मॅचचा आनंद घेत असतात. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जुचंद्र या परिसरामध्ये अगदी चालू असलेली भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच मोहनदादा पाटील यांनी देखील आपण बघतायत. अकुट्ट बॅसा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका इथे फसला गेला, क्षेत्ररक्षक नाहीये. खाली क्षेत्रामध्ये बॉल लँड झाला. तत्पूर्वी जर पाहिले गेले तर क्षेत्ररक्षक पुढे येतील आणि या बॉलवरती 2दा प्राप्त केलेले आहेत. वेलकम मयूरजी म्हात्रे, आपले देखील सहर्ष हार्दिक स्वागत. दोन्ही बॅटर्ससाठी पारदर्शक आहे. दोघांपैकी कुठल्याही बॅटरनं सलग 3 षटकार ठोकले तर मोहनदादा पाटील आणि भावेश पुणेकर यांच्याकडून 2,000 रुपयाचा पारितोषिक आहे. पैसा भरपूर लावला जाईल नो डाऊट, फक्त तुम्हाला त्या ठिकाणी तो प्रयत्न करावे लागतील. बघा तुम्हाला जर या ठिकाणी प्रसिद्ध व्हायचं असेल ना तर खेळपट्टीवर सिद्ध व्हावं लागेल. फटका फसला, मिस्टामिंग स्ट्रोक आहे, मात्र त्या ठिकाणी फिल्डर कोणताही नाहीये. चेंडू डायव्हर्ट झालाय. चांगल्या प्रकारे चेंडूला अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ थांबवलं गेले. 2 धावा या ठिकाणी पळून काढल्या गेल्या. या 2 धावेनं धावसंख्या झाली ती म्हणजेच 15 धावा. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 15 धावा फळकावर लावल्या आहेत. 101चं टार्गेट आहे. अतिथी कक्षामध्ये नुकताच दाखल झाले बापाणे गावचे शिवसेने शाखा प्रमुख आदरणीय नरेश म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. आदरणीय शुभमजी म्हात्रे साहेबांना सुद्धा आपण अतिथी कक्षामध्ये बघतायत. त्याच्यानंतर इस्माइलजी शेख, दयानंदजी म्हात्रे साहेबांना सुद्धा आपण अतिथी कक्षामध्ये बघतायत. जय पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. होते पुन्हा एकदा आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे 2 समालोचक भरतजी राऊत आणि तुषार सोनावणे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. बघा जेव्हा सगळं संपून गेलं असतं ना असं आपल्याला ज्यावेळेस वाटतं ना तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. भले 100 धावा आहेत, भले 101 धावा आहेत, मात्र इथे मॅच संपली नाहीये तुषार. इथून देखील मॅच तुम्ही जिंकू शकता. ज्याप्रमाणे आमच्या सोबत अक्षय साटम होते त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की 101 धाव द ग्रेट मराठा टीमनं पाणजूच्या मैदानावर ही धावसंख्या केली होती. तर भले ते पाणजूचं मैदान आहे, हे तर घरचं मैदान आहे. हे जुचंद्रचं मैदान, हे घरचं मैदान. सफल झालेत फॉलिंग स्वीपचा फटका. रवी वाघमारे नावातच आहे वाघ आणि वाघाप्रमाणे डरखाली फोडतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक खणखणीत दर्जेदार षटकार. स्वीप होता अगदी ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आणि त्यावरती तुटून पडले आणि बॉलला पाठवले गेले मैदानाच्या पलीकडे. स्वागत केले, भव्य स्वागत केले सूरज केणे. गोलंदाज 21 धावा त्या फटकावरती लागलेल्या आहेत. फीचर घेण्याचा प्रयत्न यावेळेस जर पाहिले गेले तर क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉलपर्यंत येतील. सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त केले. चुकी झाले आणि सिंगलला इथे दुहेरीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न परंतु नाही होऊ शकलं. मैदानाच्या आतमध्ये हा ऍक्शन रिप्ले दाखवला जाईल. थ्रो झाला ॲक्युरेट एंड दिशेला आणि तिथे सूरज केणेने अगदी जर पाहिलं तर चुकी केली, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल हातामध्ये घेतला आणि डायरेक्ट
यस्टन वरती हिट केला आणि पहिला धक्का द ग्रेट मराठा जुचंद्र संघाला तेजसच्या खेळीला पूर्णविराम. प्रेक्षक वर्ग देखील हळूहळू का होईना जिथे जिथे गोरसाई संघ तिथे तिथे प्रेक्षकांची अल्लोड गर्दी. आणि खरं तर मोहनदादा पाटील यांची स्पर्धा म्हटलं तर नेहमीच प्रेक्षकांची गर्दी आपण पाहिले. TCP लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण प्रेक्षक वर्ग दाखवला जातात. नायगाव कोलीवाड असेल, अगदी जर पाहिलं गेलं तर पापडी असेल, त्याचबरोबर पाचू बंदर असेल, किल्ला बंदर असेल, बाफणे असेल, चंद्रपडा असेल, वाकीपडा असेल, जुचंद्र असेल, अगदी जर पाहिले गेले तर बऱ्याच या परिसरातील प्रेक्षक वर्ग हे देखील मॅच आनंद घेत असताना दत्ताले जे काही प्रेक्षक वर्ग आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या सर्वांचंच करूया वेलकम वेलकम वेलकम. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. फटका इथे फसला गेला परंतु इथे क्षेत्ररक्षक नाहीये. चांगला फटका निवडलाय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रवी वाघमारे थांबायचं नाव घेत नाहीये. षटकार चौकार वरती परावर्तित करतायत आणि या बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार ठोकलाय सूरज केणेच्या विपक्षामध्ये. नामवंत समाजसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं अर्थातच मोहनदादा पाटील, त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. मुख्य आयोजक म्हणून या स्पर्धेच्या आपण नायगाव कोलीवाड्याचे देखील प्रेक्षक वर्ग या ठिकाणी मॅच आनंद घेत असताना त्यांचं देखील वेलकम. रुपेश कोळी यांना देखील आपण बघतायत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावा धाफटकावरती लागल्यात 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 26 धावा धाफटकावरती 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. भरपूर मोठ्या प्रमाणात प्रेक्षक राजे या ठिकाणी दाखल झालेत. वेगवान चेंडू आणि हे प्रेम आहे. म्हटलं ना की बघा तो शोळेचा डायलॉग कदाचित तुला आठवत असेल, कब है ओली कब है ओली. तशाप्रमाणे चर्चा सुरू होते की मोहनदादांची स्पर्धा कधी येणार, मोहनदादांची स्पर्धा कधी येणार. आणि ज्यावेळेस या स्पर्धेचं अनाउन्समेंट झालं त्यावेळेस अगदी प्रेक्षकांनी पूर्ण तयारी केली की या स्पर्धेला आम्हाला आवर्जून जायचंय. म्हणून असतं यार सफल झालेत. ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेला फटका चांगला खेळलाय मात्र मागे प्रोडक्शन आहे. रवी वाघमारे यांची खेळी संपुष्टात. आणखीन एक धक्का द ग्रेट मराठा या टीमला. रवी वाघमारे बॅक टू द पॅव्हलियन आउट. रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज माझे. मित्रांनो आयुष्यामध्ये नक्कीच एकदा रायगड पहा. रायगडला गेल्यावर त्या रायगडावर तुम्ही चढल्यावर तुम्हाला अक्षरशः त्या ठिकाणी भास होईल की महाराज अगदी माझ्या समोर आहेत. तर नक्कीच अनेक तीर्थस्थान आपण काढतोय मात्र जीवनामध्ये एकदा तरी रायगड बघायला हवा. खूप सुंदर असं गीत. धावसंख्या झाली ती 26. रवी वाघमारे बाद झालेत. पारितोषिके भरपूर आहेत. VVS मल्टीस्क्रीन एंटरप्राइजेस वॉटर प्युरिफायर्स सेल्स अँड सर्व्हिस विनायक शिंदे यांनी देखील पारितोषिक लावले. लगातार 3 षटकार 501. तर त्या ठिकाणी मोहनदादा पाटील, भावेश पुणेकर लगातार 3 षटकार 2000 रुपये कॅश प्राइज तुम्ही घेऊन जाऊ शकाल. बघा प्रेक्षकांची किती तुडुंब गर्दी. हे सर्व चाहते आहेत, हे क्रिकेट लवर आहेत जे आपण पाहतोय. ओ चांगला चेंडू आहे. यावेळी डेड ऑन स्पॉटचा चेंडू हाताळला गेलाय. आणखीन एक जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फळकर आहेत त्या 26 धावा धाफटकावरती लागलेल्या आहेत. कृष्णा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. अगदी जर पाहिले तर मूकबधीर आहेत परंतु क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आम्ही नेहमीच चांगलं पाहिलेलं आहे. अगदी जर पाहिले तर ऐकायला देखील येत नाही, बोलताही देखील येत नाही परंतु क्रिकेटच्या सिच्युएशन त्याला नेहमीच माहीत असते कशा पद्धतीने खेळायचं आहे. अगदी त्याला माहीत असेल 101 धावांचा पाठला करायचा, मोठे फटकेच खेळण्यासाठी जायचं आहे आणि त्यांना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. अगदी जर पाहिलं गेलं तर समाजकारण करत असताना अगदी गोरगरिबांचे कैवारी, त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर काही अनाथ आश्रम असतील किंवा इतर काही जर पाहिलं गेलं तर गोष्टींवरती नेहमीच मोहनदादा पाटील यांचा सपोर्ट आपण बघितलाय. त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण नेहमीच बघतात अंडरम क्रिकेटचा वर्ल्ड कप या नायगाव परिसरातील. आणि खरं तर त्या मुलीच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण नेहमीच आपण बघतायत चांगलं समाजकार्य. नो डाऊट यात काही शंका नाहीये. कृष्णा यांच्याविषयी जी माहिती दिली आणि लेदर क्रिकेट देखील मुंबई
टीमच्या माध्यमातून ते खेळतायत. बघा जरी मुखबधीर असले तरी मात्र एक चांगले क्रिकेटर आहेत. गोलंदाज तयार, मॅचच्या दिशेने जातोय. यावेळेस लाईन पाहिली आणि चेंडूला सोडून देण्याचं काम केलं गेलं. आता इथे चेंडू सोडायचे नाहीत, तर प्रत्येक चेंडू तुम्हाला ठोकायचा आहे, तरच तुम्ही या ठिकाणी जिंकू शकाल. पर्याय तुमच्याकडे एकच आहे, दुसरा पर्याय मार्ग तुमच्याकडे तर राहिला नाही आहे. कारण एकदा तर खोल समुद्रामध्ये उतरलोय ना तर हातपाय तुम्हाला मारायचे आहेत, आणि हातपाय मारले नाहीत ना तर बुडण्याची शक्यता दाट आहे. हा उतुंग षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. कपिल केनेच्या विरोधात षटकार ठोकला. धावसंख्या धाफडकावरती 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अगदी जर पाहिले गेले तर 2.2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. अनिकेत भुमटेला आपण बघतायत 2 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. कपिल केने भिवंडी परिसरातील गुरसाई गाव आणि मलिंगा या नावाने फार मोठी प्रसिद्धी आहे. लेग ब्रेक सातत्याने चर्चेत राहिला विषय राहिला त्याचा. या पुढचा बॉल पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल होता, स्लाइस केला, चांगला फटका केला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आता वेगाने बॉलपर्यंत येतील. थोडंसं फंबल झालंय आणि इथे 2 धावा अनिकेतच्या बॅटमधून कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावरती जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड वरती गुण तालिकेवरती 34 धावा 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. सुरुवात चांगली झाली होती भरसर पहिल्या षटकामध्ये. अगदी जर पाहिले गेले तर वेगाने धावा बनल्या, परंतु त्यानंतर कुठेतरी कमीत कमी धावा येत असताना दिसत आहेत. धावा कमी आल्यात, मात्र क्रिकेटचा खेळ आहे, धावा देखील वाढतील यात काही शंका नाहीये. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला चेंडूवर टर्न केलं गेलंय. सिंगल यावेळेस देखील मिळणार. सिंगल डबल धावेनं तुम्ही काय करणार तर इथून धावसंख्या जी आहे त्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त तो स्कोरबोर्ड हलता ठेवणार. मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल ना तर एरियल रूट हा एकमेव पर्याय तुमच्या जवळ आहे. त्यासाठी म्हटलंय ना की बघा फक्त पंख असून चालत नाहीये, तर उडण्यासाठी देखील तुम्हाला प्रयत्न करावा लागतोय. आणि ते जिंकायचं असेल ना तर मोठमोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबलना खेळ सुरू ठेवणं फक्त इतकंच म्हणणार की स्कोरबोर्ड हलता ठेवणं, 101 धाव करायचे आणि त्या दिशेनं जायचं असेल तर मोठे फटके तुम्हाला ठोकावे लागतील. जागा बनवली होती यावेळेस देखील अगदी बॅटरला फॉलो करून हा चेंडू टाकला गेलाय. खूप आणखीन एक चांगला चेंडू टाकला गेला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय द ग्रेट मराठा या टीमची 2 बाद 35 धावा. प्रेक्षक राजे तुम्ही पाहू शकाल किती मोठ्या प्रमाणात प्रेक्षक राजे या स्पर्धेला या ठिकाणी पाहण्यासाठी आले. टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून बघा भरपूर प्रेक्षक वर्ग या ठिकाणी दाखल झालेले आहेत. हा आमचा खेळाडू कक्ष आहे. थोडीशी स्माइल द ग्रेट मराठा या टीमच्या सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर आहे. स्वप्नील मुकादम देखील खुश आहेत. सगळे प्रेक्षक बघा आनंद घेत आहेत, एन्जॉय करतायत. आपलं सगळं सामान सोबत आणले त्या सर्व खेळाडून प्रेक्षकांना सगळं सामान सोबत आणले जेणेकरून एकदा इथे बसलो तर परत जागा सोडायची नाहीये. कारण खुर्ची मिळणार नाही, जागा मिळणार नाही. कारण या ठिकाणी अगदी हे स्टेडियम जे आहे ना हे स्टेडियम पूर्ण पॅक झालंय. जागा सोडली तर पुन्हा ती जागा मिळणं कठीण आहे, त्यामुळे जागा सोडायची नाहीये. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 35 धावा फटकावरती लागल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाठलाग करतात मैदानाच्या आतमध्ये द ग्रेट मराठा. जुचंद्र संघाला आपण बघता 101 धावेंचा. पहिला बॉल ओळखल्या बॉलला आणि पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अनिकेत भुमटेचा क्लास दिसतोय झकास. बॉलला पाठवलंय सीमारेषे पार. 6 धावेंसाठी श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषकातील हा दमदार षटकार. दादाने देखील पारितोषिक लावले. 3 षटकार ठोका 2000 रुपये माझ्याकडून देखील घेऊन जा. यावेळेस कट केले व चांगले क्षेत्ररक्षण केले गेले. सिंगल मिळणार. मोहन दादांकडून 3 षटकारांसाठी भविष पुणेकर आणि मोहन दादांकडून 2000 रुपये. नितीन दादांकडून 2000 रुपये. VVS मल्टी स्क्रीन एंटरप्राइजेस वॉटर प्युरिफायर सेल्स अँड सर्व्हिसेस विनायक शिंदे यांच्याकडून देखील पैसे आहेत. 500 रुपये आहेत. बक्षीस मोठ्या प्रमाणात लागले गेलेत.
फक्त ते काम तुम्हाला करायचं त्या ठिकाणी. फटके मारायचे आहेत, क्रिकेटचा खेळ आहे. आणि बघा ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळते ना विजय, त्यावेळेस त्या संधीचं सोनं करायचं. हुकचा फटका, मिस टायमिंग खेळ आहे. हो, मागे फिल्डर देखील त्या ठिकाणी होता, झेलच्या खाली कॅच होतो, ड्रॉप. फटके मारायचे आहेत, फटके मारण्याचा प्रयत्न वारंवार होतोय. धावा संख्या झाली ती 43, 43 धावा. विकेट हॅट्रिक साठी देखील आता 2000 रुपयाचं कॅशपॅड लावण्यात आलं. नितीनजी पाटील यांच्या माध्यमातून कॅशपॅड लावण्यात येईल. मजा येईल मॅच पाहण्यासाठी. अगदी हाय स्कोर मॅच आहे. धावा फटकावरती 43 लागल्यात. या पुढचा बॉल इथे फुल टॉस होता, बॉल मिस केल्या, परंतु पंचाच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा आलाय. कदापि ओव्हर स्टेप झालाय गोलंदाज आणि त्याच कारणाचं हा मात्र नो बॉल पंचाच्या माध्यमातून घोषित करण्यात आलाय. कौतुक करेल ललितजी भोईर सरांचं. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर क्लीन बोर्ड झाला, परंतु नो बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून देण्यात आला. ऍक्शन रिप्ले दाखवला जातो. ॲक्युरेट निर्णय. फुलटॉस बॉल मिस केला, परंतु मिडल स्टिक आदळला गेला हा बॉल आणि त्यानंतर नो बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून देण्यात येतोय. सायलेन्स वाजलाय, आवाज आलाय या ठिकाणी. नक्कीच हा चेंडू असेल फ्री हिट आणि मात्र या फ्री हिटच्या चेंडूला देखील मिस केलंय. बघा अनेकांची बोटं तुमच्यावर आहे. ज्या ज्या वेळेस तुम्ही क्रिकेटमध्ये चुका करतायत त्या त्यावेळेस अनेकांनी बोटं तुमच्यावर दाखवलेत. आता मात्र तुम्हाला ही सुवर्ण संधी आहे. जी बोटं तुमच्या दिशेने आलेत ना त्याच हाताने टाळ्या वाजवायला लावा. तसं काम मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करायला हवं. यावेळेस देखील ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटची एज लागून चेंडू ऑफ साईडला निघून येतोय. सिंगल मिळणार. एक धाव. एका धावेनं संघ पुढे सरकतोय. धावा संख्या झाली ती 45. 45 धाव्या फलकावर लागल्या गेल्या आहेत. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक 4 शेवटचा बॉल. कटरचा वापर केल्या पडल्यानंतर जर पाहिलं गेलं तर भरपूर या बॉलने टर्न घेतला आणि तास्कन असा लेग कटरचा महाराज किशोर मुकादमच्या माध्यमात राहिला. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला पडते. षटका झाले समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 101 धावेंचा पाठलाग करत असताना द ग्रेट मराठा जुचंद्र संघ जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 45 धावा. आता मॅचचं समीकरण थोडंसं अवघड झालंय. हे गुरसाहेबीचं आपण जर पाहिलं गेलं तर डगआउट आपण बघतायत. खेळाडू कक्ष या मैदानावरती ज्या ज्या वेळेला रजनी स्पर्धा होतात, डेच्या स्पर्धा होतात त्या वेळेला प्रेक्षकांची अल्लोड गर्दी आपण सातत्याने आपण पाहू शकतात. आणि मोहनदादा यांची स्पर्धा म्हटलं तर जबरदस्त. बघा एक वेळ आहे, एक आठवण नक्कीच बाळासाहेबांची आपल्या समोर आणतोय. कारण गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर. बघा सचिन सरांच्या त्या क्रिकेटच्या प्रवासामध्ये बाळासाहेबांचं देखील योगदान आहे. 90चा तो काळ, 1990चा तो काळ, ज्यावेळेस निवड समितीमध्ये चर्चा सुरू होती की कमी वयाचा खेळाडू इंडियन टीम मध्ये कसा काय खेळू शकतोय, या खेळाडूला अजून आपल्याला वेळ द्यायला हवा, त्यानंतर इंडियन टीम मध्ये याला घ्यायला हवं. त्यावेळेस त्या निवड समितीला जर कोणी धमकावलं असेल ना, वयोवर्षे 16चे असताना सचिन सर, त्यावेळेस बाळासाहेबांना ते निवड समितीला आवर्जून धमकावलं होतं की जर सचिन तेंडुलकर भारतीय संघामध्ये खेळला नाही तर मुंबई शांत बसणार नाही. 1990चा तो काळ, ते आठवण झाले. म्हणजे बाळासाहेबांची क्रिकेट सोबत देखील नाळ जुळलेल्या काही आठवणी क्रिकेटच्या आहेत. एक आठवण मी 1991ची 1991ची ती आठवण एक शेअर करणार. हो, आणखीन एक चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. ज्यावेळेस भारत वर्सेस पाकिस्तान हा सामना वानखेडे स्टेडियम होणार होता, त्या सामन्याला नक्कीच थांबवण्यासाठी बाळासाहेबांना पुढाकार घेतला होता की भारत वर्सेस पाकिस्तान हा सामना वानखेडेमध्ये होणार नाहीये. मात्र वानखेडे टीम कमिटीनं ठरवलं होतं की नाही, हा सामना वानखेडेमध्ये होणार. मात्र त्यावेळेस शिवसैनिकांना काय केलं होतं, अक्षरशः वानखेडेची विकेट खोडून टाकली होती. लक्षात ठेवा, वानखेडे स्टेडियमची विकेट खोदून टाकणं ही खायची गोष्ट नाहीये. ते काम बाळासाहेबांनी केलं होतं. क्लिंग बॉल, दांडी गोल, विकेट पडली आहे. धावत संख्या झाली आहे ती तब्बल 45. यष्टा इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सूरज खेड याने वाकवल्यात. काय बॅटिंग केली या स्पर्धेतील. अगदी जर पाहिलं तर द्वितीय अर्धशतक आपण बघितलं, जबरदस्त कामगिरी राहिली.
गुरसे टीमचे अगदी जर पाहिलं तर पॅकरची भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून अदा करत असताना आपण बघतायत. चेतनजी पाटील त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक्सर टीमचे काही खेळाडू देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. धावा फटकावरती 45 लागल्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता 9 बॉलमध्ये 56 धावा. मॅचचं समीकरण थोडंसं का होईना अवघड झालं. संकेत फक्त मोबाईल मध्ये आहे. क्रिकेटचा इतका सुंदर खेळ सुरू आहे. स्वप्नील मुकादम मगाशीच आमचे साथी समालोचक अक्षय साठवणे म्हटलं होतं जिस बंदे में है दम ओ है स्वप्नील मुकादम. आणि मास्टर्स क्रिकेटपट्टू आहेत. 40+ क्रिकेट देखील स्वप्नील चांगल्या प्रकारे खेळत आहेत. आणि इथून एक नक्कीच स्वप्नील शो कदाचित पाहायला मिळेल. नाही इतका गाजवला नो डाऊट अबाउट इट. कारण की स्वप्नीलची नेहमीच आपण बघितल्यात मोठमोठ्या संघांमध्ये वर्णी लागले. अगदी जर पाहिले तर याच परिसरातून खेळत असताना परंतु ज्याच्या नावावरती भरपूर सारे पुरस्कार देखील आहेत. आज 40+ क्रिकेट देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळतोय. या पुढचा बॉल राईट ओव्हर दी विकेट. फटका इथे चांगला आहे. लाजवाब बॉलला पाठवलंय डीप बॅकवर ऑफ द स्क्वेअर लेगच्या ठोकावरून 6 धावांसाठी गगनचुंबी षटकार. शॉट कृष्णा वेल डन गुड शॉट. बघा षटकार ठोकलाय. 50 रन्स. पन्नास धावा म्हणजे 52 धावा फळकावर लागल्या गेलेत. अर्धा पळला गाठलाय. अर्धा पळला अजूनही गाठायचंय. कृष्णा स्ट्राईक एंडवर एक षटकार ठोकलाय. ओ यावेळेस अगदी विकेटवर मारा. क्लिंग बोल्ड दांडी गोल. कृष्णा देखील परततोय आउटच्या दिशेनं. विकेट डाऊन आउट. हे गोरसाईकरांचं प्रत्युत्तर असं आपण ज्या वेळेला पाहत असो. पवन केने असो, भावेश पवार असो, सूरज असो, अगदी त्याच वेळेला किशोर असो, त्यांच्या विरोधात एखाद्या फलंदाजाने चौकार किंवा षटकार ठोकला ना तर त्याचा पुढचा बॉल यॉर्कर किंवा अगदी बाउन्सर बॉल असतो. आणि हा परफेक्ट यॉर्कर आपण बघताय 4 मुंड्या चित केल्यात. आणि मैदानाच्या आतमध्ये द ग्रेट मराठा जुचंद्र या टीमला आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले राकेश यांना आपण बघताय. राकेश वाघमारे, रवी वाघमारे यांचे बंधू आहेत आणि त्यांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. 52 धावा फटकावरती लागले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता 6 बॉल आणि 49 धाव्यांच्या समीकरण इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. रिधी 11 गोरसाई ब आणि त्यांच्या उपेक्षेमध्ये द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाला मैदानाच्या आतमध्ये आपण खेळत आहोत. रिधी 11 जर पाहिले गेले तर जबरदस्त कामगिरी या परिसरामध्ये नेहमीच रिधी 11 या नावाने हा गोरसाईचा संघ खेळण्यासाठी उतरलाय. आज भावेश पवार नाही, पवन केने नाही आहे, परंतु त्यांच्या अनुपस्थितीमध्ये जबरदस्त खेळ आपण पाहिलाय. षटक क्रमांक 6 ला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल आणि स्वप्नील मुकादमच्या बॅट मधून या बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. आदरणीय भानुदासजी पाटील साहेबांचं आगमन झालं. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम. ओ टू यू. बघा संघ जरी पराभवाच्या छायेत जात असेल तरी मात्र मला काहीतरी करायचं आहे. मला माझी एक वेगळी छाप या मैदानावर सोडायची आहे आणि ते काम नक्कीच या ठिकाणी स्वप्नील मुकादम करतो. मी म्हटलं ना मगाशी एक उल्लेख केला होता की कदाचित या ठिकाणी स्वप्नील मुकादम शो पाहायला मिळू शकेल. सुरुवात केले एक षटकार त्यानंतर आलेल्या 2 धावा. धावसंख्या झाली ती 58. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. एक मोठं आव्हान द ग्रेट मराठा या टीम समोर ठेवलं होतं 101 धावेचं आणि हे आव्हान पेलत असताना या ठिकाणी कमी पडतोय द ग्रेट मराठा संघ. चांगला फटका डाऊन द ग्राउंड. बॅटिश लॉंग ऑन डीपला चेंडूला स्टॉप केलं गेलं, थांबवलं गेलं. सिंगल फक्त या सिंगलनं संघ पोहोचतोय तो म्हणजे 60 या धावसंख्येवर. 60 धावा पूर्ण झालेत. लॉस ऑफ 4 विकेट. या मॅच मध्ये 80च्या आतमध्ये जर रोखलं असतं तर मजा आली असती मॅच पाहण्यासाठी. भरपूर धावसंख्या झाली आणि त्याच कारणाचा पाठलाग करण्यासाठी थोडंसं अडचणी निर्माण झाल्या. धीमागतीचा बॉल होता, फ्लाईट दिली या बॉलला आणि अगदी क्रीज मध्ये हा बॉल टाकला आणि त्याच कारणाचा डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होते. 2 बॉल आता 39 धाव्यांचं समीकरण राहील. या पुढचा बॉल समोर खेळलाय, फटका हवेत खेळलाय, मिस टायमिंग स्ट्रोक झालाय आणि क्षेत्ररक्षक आलेत आणि त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झाले. लेझी क्रिकेट आम्ही
कधी पाहिलेलं नाही गोरसे टीमच्या माध्यमातून, परंतु इथे कॅच ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर या बॉलवरती एक सिंगल धाव प्राप्त केली जाईल. आता एका बॉलमध्ये करायच्या आहेत 38 धावा. ना संदेश केणे आणि सूरज केणेने अगदी द ग्रेट मराठा टीमच्या प्रत्येक गोलंदाजाला डोमिनेट केलंय. प्रत्येक गोलंदाजाच्या अगेन्स्ट चौकार षटकार ऑफ स्टंपच्या बाहेरचे चेंडू देखील अगदी स्ट्रोक बनवले. जे स्ट्रोक नव्हते ते देखील त्या स्ट्रोकला त्या चेंडूला अगदी परावर्तित केलं गेलं चौकार किंवा षटकाराच्या दिशेनं. तो खेळ जबरदस्त राहिला मैदानाच्या आतमध्ये. गोरसाई ब या टीमचा बी टीमचा आणि अफलातून खेळ प्रेक्षकांचं चांगल्या प्रकारे मनोरंजन केलं या मॅचनं. मॅच समरी जर पाहिली गेली तर जबरदस्त कामगिरी राहिली होती. अगदी जर पाहिलं गेलं तर धुवाधार बॅटिंग आपण जरूर बघितली.